मुलीचे लग्न ठरले अशात मुलीचा विवाह बकऱ्या विकून करणार या बेतात असलेल्या पशुपालकांच्या बकऱ्यावरच मोकाट श्वानांनी जीवघेणा हल्ला केल्याने पशुपालकावर मोठे आर्थिक संकट समोर आले आहेत। मोकाट श्वानांच्या हल्ल्यात तब्बल 11 बकऱ्या ठार झाल्या। ही खळबळजनक घटना अचलपूर तालुक्यातील अनवरपुरा येथे घडली। या हल्ल्यात पशुपालकांचे 2 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहेत। अचलपूर नगर परिषद प्रशासनाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा या मागणीला आता जोर धरीत आहेत। घराजवळच असलेल्या गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्यांवर मोकाट श्वानांनी जीवघेणा हल्ला करीत तब्बल 11 बकऱ्यांची शिकार करण्यात आली। या हल्ल्यात 11 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे। ही घटना 5 जुलैला अचलपूर तालुक्यातील अनवरपुरा येथे घडली। 5 जुलै शुक्रवार रोजी सकाळी 4 वाजता अचलपूर शहरातील अनवरपुरा येथील रहिवासी असलेले अशोक विश्वनाथ रंभाडे यांच्या घरातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्यांवर कुत्र्यांनी हल्ला करून 11 बकऱ्या ठार करण्यात आल्या। काही दिवसांपासून अनवरपुरा परिसरात कुत्र्यांचा आतंक वाढला आहे। याआधी मोकाट श्वानांनी अशोक रंभाडे यांच्या गायीच्या वासरूवर हल्ला करून ठार केले होते। पशुपालक अशोक विश्वनाथ रंभाडे यांच्या मुलीचे विवाह ठरल्याने त्यांनी सर्व बकऱ्या विकून लग्नाचा खर्च करणार होते। मात्र याच दरम्यान श्वानांनी अचानक हल्ला करून 11 बकऱ्यांचा जीव घेतल्याचे पशुपालक रंभाडे यांच्यावर आर्थिक संकट ओढले। यामुळेच आता पशुपालक अशोक रंभाडे यांचे लाखोंचे नुकसान झाले। यावेळी अचलपूर पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार मिश्रा यांनी भेट देऊन पंचनामा केला। यासोबतच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे। अचलपूर नगर परिषद प्रशासनाने परिसरात कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता नागरिक करीत आहे। पशुपालकाला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सुद्धा आता अनवरपुरा येथील नागरिक करीत आहे। आज सुबह 4 बजे के समय आवारा कुत्ते कम से कम हमारे इधर 200 कुत्ते हो चुके हैं। ये छोटे छोटे बच्चों के आंख पे भी दौड़ रहे हैं और इन्होंने बकरियां का भी नुकसान किया है। प्रशासन इस पर कुछ ध्यान नहीं दे रही है और नगर पालिका के तरफ जाते हैं। नगर पालिका वालों को बोलते हैं कि भाई ये कुत्ते हमारे बच्चों के आंख पे दौड़ते हैं, ये करते हैं, तो बोले हम इसका क्या करना। यानी कुत्ते नगर पालिका वाले ये बोलते हैं। तो मैं प्रशासन से ये कहना चाहता हूँ कि भाई प्रशासन ने जैसा ये कुत्तों पर काबू पाने को होना और जो ये गरीब का नुकसान है जिसने अपने पेट को कपड़ा बांधकर और अपने बाल बच्चों की शादी के लिए जो बकरियां जमा करके रखा था और प्रशासन ने उसका मुआवजा ज़्यादा से ज़्यादा देने को होना। आता वळूया पुढील बातमीकडे।